नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत आंबोळीचं मिश्रण. हे आंबोळीसाठी जे मिश्रण तयार करणार आहे तेच मिश्रण आपण इडली, डोसा, उत्तप्पा ह्याच्यासाठी सुद्धा वापरू शकतो. तर त्याच्यासाठी मी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ असं मिश्रण मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी घातलेली आहे. हे मी 7 ते 8 तास भिजवून घेतलेले आहेत. आता मी मिक्सरमध्ये ते वाटून घेते. आंबोळी, इडली, डोसा आणि उत्तप्प्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण मी 10 ते 12 तासासाठी झाकून ठेवते. संपूर्ण रात्रभर झाकलं तर जास्त उत्तम. किंवा पीठ फुलेपर्यंत झाकून ठेवायचं. आंबोळीचं मिश्रण आपलं मस्त फुलून आलेलं आहे. ते आपण एका आता भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण ती तयार केलेली पेस्ट, हिरवी मिरची, आलं आणि जिरं ह्याची पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकते. त्याच्यामध्ये मी गाजरचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि मटार शिजवून मी ती थोडी क्रश करून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ह्या मी भाज्या त्याच्यामध्ये वापरते. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या त्याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये वापरते चवीप्रमाणे मीठ. आपण हे जेव्हा सर्व पदार्थ बनवत असतो त्यावेळेस आपले हात स्वच्छ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय ह्याच्यामध्ये आपल्याला जर हवा असेल तर थोडंफार पाणी वापरू शकता. हे आपण छान मिक्स करून घेऊया. मिश्रण आपलं छान मिक्स करून झालेलं आहे. इथे आपण बनवतोय मिक्स व्हेजिटेबल आंबोळी. आता परीक्षांचे सीझन चालू असल्यामुळे मुलांना तांदळाचे पदार्थ खायला घालावेत, कारण की तांदूळ हा पचायला हलका असतो. असेच वेगवेगळे पदार्थ बनवून घातले तर ते सुद्धा आवडीने खातात. इथे मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे आंबोळीचं मिश्रण ओतणार आहोत. आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचे. त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे एका साईड. बघूया आपली आंबोळी शिजली आहे का. एका बाजूने छान शिजली आहे. आपण पलटी करून घेऊया. मस्त झाली आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेऊया. आपण पहिला स्टार्टिंगला 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेतली आहे. आता व्यवस्थित शिजवून घ्यायची. 5 ते 7 मिनटं दोन्ही बाजूनी छान शिजवून घेऊया मंद आचेवर. आपली आंबोळी दोन्ही बाजूनी छान बनवून झालेली आहे. मस्त तयार आहे. मस्त बघा, छानच तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. मिक्स व्हेजिटेबल आंबोळी आपली तयार आहे. ही आंबोळी मी चटणीबरोबर सर्व केलेली आहे. लहान मुलांना देताना आपण सॉसबरोबर देऊ शकतो. मी इथे सॉस घेतलेला आहे एका वाटीमध्ये. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास व्हिडिओ खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवायच्या कशा ते बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी इथे अर्धा नारळ घेतलेला आहे खिसून आणि त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या आपण ह्या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. हे फक्त हिरवी मिरची आणि ओलं नारळ ह्याचीच आपण चटणी बनवणार आहोत.
ही चटणी आपण उपवासाला सुद्धा वापरू शकतो. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हे संधव मीठ वापरलेलं आहे. ही आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे. हे आपण डिशमध्ये काढून घेऊया. ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यावरती तुम्ही फोडणी टाकू शकता, किंवा लगेचच खायचे असेल तर अशीच खाल्ली तरी चालेल. उपवासाची चटणी तयार आहे. उपवासाची चटणी आपली तयार झालेली आहे. उपवासाचे पदार्थ बनवताना आपण त्याला फोडणी टाकतो, जसे की साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, वरीच्या तांदळाचा भात, किंवा इतर काही उपवासाचे पदार्थ जेव्हा आपण बनवतो, वरीच्या तांदळाचे डोसे, तेव्हा त्याच्यामध्ये पेस्ट आपण मिक्स करतो. त्याच्यासाठी आपण जे पेस्टसाठी लागणारे जे साहित्य घेतो, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा, 2 इंचाचं आलं आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या, ह्याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. हीच पेस्ट आपण उपवासाच्या पदार्थांमध्ये वापरतो. ही पेस्ट मी 2 चमचे पाणी टाकून जाडसर भरडून घेतलेली आहे. अशी जसं आपण उपवासाचे पदार्थ बनवतो त्याचप्रमाणे आंबोळी किंवा इडली, डोसा, उत्तप्पा ह्याच्यासाठी सुद्धा आपण ही पेस्ट वापरू शकतो. उपवासाच्या पदार्थांमध्ये फोडणी देण्यासाठी किंवा कोणत्याही पदार्थामध्ये मिक्स करण्यासाठी आपण ही पेस्ट वापरली जाते. तशीच इडली, डोसा, उत्तप्पा, अप्पम किंवा ढोकळा त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची पेस्ट आपण वापरू शकतो. अशी आपली जिरा, मिरची आणि आल्याची पेस्ट तयार आहे. आता इथे आपण तिसरी पेस्ट बनवणार आहोत, ते म्हणजे चटणीच बनवणार आहोत. इथे ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर ह्याची आपण चटणी बनवणार आहोत. मगाशी सुद्धा आपण चटणी बनवलेली आहे, पण ती व्हाईट चटणी बनवलेली आहे, कोकोनट चटणी. ही आपण ग्रीन बनवणार आहोत, कोकोनट चटणी. ही सर्व मी मिक्सरमध्ये घालून वाटून घे. इथे आपली कोथिंबीर आणि ओल्या नारळाची चटणी तयार आहे. ही चटणी आपण भाकरीबरोबर खाऊ शकतो, कोणत्याही रेसिपीमध्ये वापरू शकतो. जसं की फिश रेसिपींमध्ये हिरवा पापलेट, हिरवी कोलंबी किंवा ग्रीन राईस म्हणजे हिरवा भात, पुलाव असं काय बनवायचं असेल तर आपण ही चटणी त्या रेसिपीमध्ये वापरू शकतो. सँडविच, कटलेट, स्नॅक्सबरोबर, कोणत्याही प्रकारच्या स्नॅक्सबरोबर खाऊ शकतो, दाबेलीमध्ये खाऊ शकतो. अशा प्रकारची ही चटणी मी तयार करते आहे. ती संपूर्ण अशी मिक्सरला लावून घेते, सर्व मिक्स करून घेते. कोथिंबीर, पुदिना, इथे 1 इंचाचं आलं घेतलेलं आहे बारीक चिरून, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं कढीपत्ता आणि 1 चमचा जिरं. त्यातच मी काळं मीठ वापरणार आहे, ते मी नंतर वापरते. त्यात मी अर्धा लिंब, पेस्ट आपली बनवून झालेली आहे, म्हणजेच पुदिन्याची चटणी बनवून झालेली आहे. त्याच्यामध्ये काळं मीठ चवीप्रमाणे, सेंधव मीठ चवीप्रमाणे, आणि ते आपण छान मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, पेस्ट छान व्हायला हवी म्हणून. आता हे आपण काढून घेऊया. ही पुदिन्याची पेस्ट, पुदिन्याची चटणी आपली तयार आहे, ग्रीन चटणी तयार आहे.
इथे आपल्या चारही प्रकारच्या पेस्ट तयार आहेत. सफेद नारळाची चटणी, इथे आलं, जिरं आणि मिरचीची पेस्ट, ह्या दोन्ही वस्तू उपवासासाठी आहेत. ही नारळाची हिरवी चटणी आणि ही पुदिना चटणी. आपल्या चारही चटण्या तयार आहेत आणि ह्या चारही चटण्या आपल्याला उपवासाच्या दिवशी ह्या 2 आणि एरवी कोणत्याही रेसिपींमध्ये वापरता येणाऱ्या चटण्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओज खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.